आता आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत की त्यांच्या काय मुद्दे आहेत, आणखीन काय कार्यवाही कुठं राहिलं असेल, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात आज चर्चा करून त्यानंतर पुढे कारवाई करू. पण आता या बैठकीच्या दरम्यान कुठल्याही विषयावर चर्चा करणार आहे तसा काही मसुदा त्यांनी जे आतापर्यंत सांगितलं त्या संदर्भात काही नाही, असं काही मसुदा नाही आहे. आता आम्ही ऑलरेडी त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या संदर्भात कार्यवाही झालेलीच आहे. आता त्या कारवाईमध्ये काही त्यांना त्रुटी वाटत असतील किंवा काय अडचण वाटत असेल तर आणखी चर्चा करू आपण त्याच्यामध्ये. हैदराबाद गॅजेटियर नंतर इतर गॅजेटियर लागू कराव्यात अशी त्यांची मागणी असल्याची कळत आहे, सातारा किंवा इतर. नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये सध्या प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. तर ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं तर आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आलं की कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण पण शिष्टाईसाठी. असं पहिल्यांदा होतंय, कारण यापूर्वी कधी उदयदादा अगोदर येऊन जायचे, त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप झालेले होते की एकाच शिवसेनेचेच लोक आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढाच एक आम्ही संमताने निर्णय केलेले सगळे आतापर्यंत. असं काही वेगळेपणा काय त्याच्यात. वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो, पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीनं येऊन काहीतरी वेगळं करायचं ह्याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचाराने येतो. दादा, उन्हाळ्यामध्ये जी तुमची भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस सुद्धा तुम्ही आलेले होते, त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे यातली काय तफावत नाही, याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे. थँक्यू. तर आपण पाहतोय हे 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. आंदोलनावर ते ठाम आहेत आणि त्यामुळे आज राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड हे आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. त्यांचा समजूत काढण्याची त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यामुळे आता त्यांची समजूत निघते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटलांची आपण चर्चा करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. तसंच त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या ऐकून घेऊ. आतापर्यंत अनेकदा सरकारनं त्यांच्या संदर्भात त्यांच्या सगळ्या मागण्या या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यावर कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आता आज ही भेट होणार आहे. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटलांची समजूत निघते का हे पाहणंच महत्त्वाचं आहे.